बायको, माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा, किती चोळता लाल बुंद झाले. नवरा, चोळू दे ना, तेल लावून चोळतोय. प्रिया, बबल्या, तुला किती बहीण भाऊ आहेत? बबल्या, 8. प्रिया, आई बापाला काही काम नव्हते का? बबल्या, तुम्ही किती आहात? प्रिया, मी एकुलती एक आहे. बबल्या, बापात दम नव्हता का? शॉपिंग मॉलमध्ये सनी लिओन, ट्रायल रूम कुठे आहे? सेल्समन, आता आमच्यापासून काय लपवता? 20 GB चे कलेक्शन आहे. संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते. मुलगी, आई खूप डिप्रेस वाटतंय, मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या. आई, जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला. मुलगी शॉक, आई रॉक. गब्बर जन्माला आल्यावर त्याची आई त्याला एक मुस्कुटात मारते. का ते सांगा. कारण गब्बर तिला विचारतो, कितने आदमी थे? प्रत्येक बॉयफ्रेंडमध्ये एक डॉक्टर लपलेला असतो, जो गर्लफ्रेंडला लागलेलं दुखणं एक पप्पी देऊन बरं करू शकतो. मॅडम, मुलांनो, अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही? बंड्या, मॅडम, चालू असलेले लाईट बल्ब. मॅडम, ते बरं कसं? बंड्या, काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती, बल्ब चालू आहे, मी तोंडात घेणार नाही. समुद्रात पोहताना चड्डी गेली वाहून, हे गेले शोधायला आणि बाकीचे गेले पचापच करून. महिला, डॉक्टर, हल्ली थकवा फार जाणवतोय. डॉक्टर, शरीर संबंध, पचापच वगैरे? महिला लाजून, हो, दररोजच, न चुकता. डॉक्टर, ठीक आहे, पण आता रविवारी तरी बंद करा. महिला, अरे देवा, नवरा तर फक्त रविवारीच घरी असतो, त्याला नाही कसे म्हणायचे? पप्पू, एक मेनफोर्स द्या. मेडिकलवाला, तू चव्हाणांचा ना रे? पप्पू, अंकल, मेंटोस बोललो, मेंटोस. 1-2 विक्स पण द्या, गळा खूप खराब झाला. बायको, मला घटस्फोट पाहिजे. नवरा, थंडी संपल्यावर देतो. डॉक्टरने पेशंटला रोज 5 किलोमीटर चालायला सांगितले. 6 महिन्याने पेशंटने डॉक्टरांना फोन केला आणि सांगितले, मुंबईला पोहोचलोय, थांबू की पुढे चालू गुजरातपर्यंत? मुलगी, तुम्ही मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन. मुलगा, जिथे जायचे आहे तिथे सोडेन, नंबर वगैरे राहू दे, फक्त 100 रुपयाचे पेट्रोल टाक. महागाईने मुलांना पण सज्जन बनवले आहे. अजय एकदा नोकरीसाठी मुलाखत द्यायला जातो. बॉस, कल्पना कर, तू एका इमारतीच्या 8व्या मजल्यावर आहेस आणि इमारतीला भयानक आग लागली, तर तू तिथून कसं बाहेर पडशील? अजय, सोपं आहे, मी कल्पना करणं बंद करेन. राजू, काय ग प्रिया, तू किती वाजता रोज उठतेस? प्रिया, आपला काही वेळ काही नाही, जेव्हा मनात येईल तेव्हा झोपते.
जेव्हा मनात येईल तेव्हा उठते. राजू, आईला सेम टू सेम माझ्या कुत्र्यावर गेली आहेस. प्रिया बेहोश, राजू मदहोश. डॉक्टरने पेशंटला रोज 5 किलोमीटर चालायला सांगितले. 6 महिन्याने पेशंटने डॉक्टरांना फोन केला आणि सांगितले, मुंबईला पोहोचलोय, थांबू की पुढे चालू गुजरातपर्यंत. मुलगी, तुम्ही मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन. मुलगा, जिथे जायचे आहे तिथे सोडेन, नंबर वगैरे राहू दे, फक्त 100 रुपयाचे पेट्रोल टाक. महागाईने मुलांना पण सज्जन बनवले आहे. बायको, माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा, किती चोळता लाल बुंद झाले. नवरा, चोळू दे ना, तेल लावून चोळतोय. प्रिया, बबल्या, तुला किती बहीण भाऊ आहेत? बबल्या, 8. प्रिया, आई बापाला काही काम नव्हते का? बबल्या, तुम्ही किती आहात? प्रिया, मी एकुलती एक आहे. बबल्या, बापात दम नव्हता का? शॉपिंग मॉलमध्ये सनी लिओन, ट्रायल रूम कुठे आहे? सेल्समन, आता आमच्यापासून काय लपवता? 20 GB चे कलेक्शन आहे. संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते. मुलगी, आई खूप डिप्रेस वाटतंय, मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या. आई, जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला. मुलगी शॉक, आई रॉक. गब्बर जन्माला आल्यावर त्याची आई त्याला एक मुस्कुटात मारते. का ते सांगा. कारण गब्बर तिला विचारतो, कितने आदमी थे? प्रत्येक बॉयफ्रेंडमध्ये एक डॉक्टर लपलेला असतो, जो गर्लफ्रेंडला लागलेलं दुखणं एक पप्पी देऊन बरं करू शकतो. डॉक्टरने पेशंटला रोज 5 किलोमीटर चालायला सांगितले. 6 महिन्याने पेशंटने डॉक्टरांना फोन केला आणि सांगितले, मुंबईला पोहोचलोय, थांबू की पुढे चालू गुजरातपर्यंत. मुलगी, तुम्ही मला लिफ्ट दिली तर मी तुम्हाला माझा मोबाईल नंबर देईन. मुलगा, जिथे जायचे आहे तिथे सोडेन, नंबर वगैरे राहू दे, फक्त 100 रुपयाचे पेट्रोल टाक. महागाईने मुलांना पण सज्जन बनवले आहे.